दळणवळण उपग्रह भ्रमण करत असलेल्या उंचीवर म्हणजे असे जे उपग्रह असतात यांना आपण कोणते उपग्रह म्हणतो? जिओस्टेशनरी है ना, वरती. किती अंतरावर असतात? भूपृष्ठापासून 35,700 किलोमीटर, खूपच उंचीवर आहे ना ते. येस. अंतर पृथ्वीच्या गुरुत्व त्वरणाचे मूल्य सुमारे किती असते तिथे? खूपच, कारण की किती उंचीवर आहे तिथे काय असेल? ग्रॅव्हिटेशनल हे है ना. भूपृष्ठावर किती असतं जिथे आता आपण आहोत? जसं तुम्ही उंच जाणार कमी कमी होत जाणार, बरोबर. येस. नेक्स्ट सांगा. खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य असणारे विधान ओळखा. अयोग्य अयोग्य विचारलं आहे. English scientist John Newlands arranged the known elements in ascending order of atomic mass. Yes, है ना. अणुवस्तुमानच्या अनुसारच त्यांनी क्रमाने लावले होते ना. येस. ऑक्टेव्ह. आणि यांनी सांगितलं होतं ऑक्टेव्ह म्हणजेच काय? 8. त्यांनी सांगितलं होतं की पहिला मूलद्रव्य आणि 8व्या यांचे गुणधर्म कसे दिसतात? समान दिसतात, बरोबर. म्हणून ऑक्टेव्ह. ठीक आहे. जसे सारे गा म प ध नि सा असे जे आहेत ना सूर, ऑक्टेव्ह. हा जो होता ना न्यूलँड, हे खरंच म्युझिकचे लवर होते म्हणून त्यांनी त्या पद्धतीने केले. राईट. न्यूलँड अरेंजमेंट स्टार्टेड विथ हायड्रोजन अँड एंडेड विथ थोरियम, बरोबर. येस, हे पण बरोबर आहे. ब पण बरोबर आहे. तर अयोग्य एक पण नाहीये ना, दोन्हीही नाही. ऑप्शन 4 अयोग्य विचारलंय, तर दोन्ही पण योग्य आहेत ना. येस. नेक्स्ट आता कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट केमिकल रिएक्शन. 73. आता बघा, कन्सिडर विधाने विचारात घ्या. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द साइज ऑफ द रिएक्टंट. हे बघा, जेवढं आकार कमी असेल, सूक्ष्म असेल, तेवढी रिएक्शन जास्त होते, है ना. तर हे इनव्हर्सली प्रोपोर्शन आहे ना. जेवढी छोटी साईज तेवढी रिएक्शन जास्त. आणि जेव्हा आपण डायरेक्टली प्रपोर्शन म्हणतो ना, हे पॉइंट लक्षात ठेवा. बऱ्याच स्टुडंटला इथे कन्फ्युजन असतं की मॅम डायरेक्टली इनव्हर्सली प्रपोर्शनच काय हेच कळत नाही. तर डायरेक्टली प्रपोर्शनल जेव्हा असतो ना, ज्याला आपण मराठीत काय म्हणतो? समानुपाती. म्हणजेच काय? हे कधी ज्यावेळेस एक युनिट वाढला इकडे, तर दुसरा पण काय होतो? वाढतो. याला आपण कधी पण डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणतो. समजलं? एक वाढतोय ना, तर दुसरा पण त्याच्या बरोबर काय होणार? वाढणार. समजलं? डिक्रीज नाही होणार. दोघं एकत्रित वाढत आहे, याला आपण काय म्हणतो? डायरेक्टली प्रपोर्शनल. इनव्हर्सली काय कधी म्हणतो आपण? ज्या वेळेस एक वाढला तर दुसरा कमी झाला, याला आपण काय म्हणतो? इनव्हर्सली प्रपोर्शनल. मराठीमध्ये याला काय म्हटलं जातं? व्यस्तानुपात. एवढं पण लक्षात आलं. आणि तुम्ही कधी स्टेटमेंट वाचली असेल की रिएक्शन मध्ये तुम्हाला बेसिक हे दिलेले असतात, दिलेलं असतं जेवढं कणाचा आकार छोटा तेवढी रिएक्शन जास्त. त्याच्यावरच तुम्हाला हे लक्षात येते आता. गॉट इट? चलो. सो रासायनिक अभिक्रियाचा वेग अभिक्रियकाराच्या आकाराच्या समानुपाती असतो का? नो. तर हे चुकीचं आहे. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. नाही. हे काय असतं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. एक वाढला कॉन्सन्ट्रेटर जास्त असेल, रिएक्शन जास्त. आकार छोटा जास्त, है ना. सो हे दोघं पण काय आहे? चूक आहे. तर अ आणि ब हे दोघं पण काय आहे? चूक आहे. ऑप्शन 4 इज द आन्सर. नेक्स्ट आता खालील विधाने विचारात घ्या. विरळ हवेचा अपवर्तनांक कमी असतो. थिन एअर हॅज अ लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हॉट एअर हॅज अ लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. चलो आता पहिले तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय असतं? हे बघा, रिफ्रॅक्शन म्हणजेच काय? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जेव्हा प्रकाश प्रवास करतो तर त्यांनी काय होतात? बेंड होतात. बेंडिंग. आणि किती बेंड होत आहे
लक्षात ठेवा किती तो बेंड होत आहे पहिल्या माध्यमाच्या कम्पेअर मध्ये दुसऱ्या माध्यमात तो किती बेंड होत आहे याचा रेशो जो असतो याला आपण काय म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. एवढं क्लिअर सिम्पल कळालं तुम्हाला. आता आपल्याला काय इथे विचारलं आहे आणि अजून एक पॉईंट लक्षात ठेवा जो पण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो किंवा रिफ्रॅक्शन जो पण असतो अपवर्तन हे थिकनेसवर बेस नसतो की किती जाडी आहे. समज आता समजा एवढा जाड तुम्ही काचेचा ठोकळा घेतला किंवा तुम्ही एवढा पातळ काचेचा ठोकळा घेतला तर बेंडिंग तेवढंच होणार आहे. एवढ्या जाड मध्ये पण तेवढंच बेंड होईल पातळ मध्ये पण तेवढंच बेंड होईल. रिफ्रॅक्शन बेंडिंग कोणावर बेस असतो त्याची घनतावर. आलं लक्षात घनता जेवढी घनता जास्त तेवढं बेंडिंग जास्त. इट इज नॉट डिपेंड ऑन थिकनेस इट इज डिपेंडेंट ऑन डेन्सिटी. घनतेवर आधारलेला असतो जाडीवर नाही. एवढं क्लिअर झालं का आता तुम्हाला. आता इथे बघा थिन एअर हॅज अ लो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि खाली काय दिलं हॉट एअर हॅज अ लो रिफ्रॅक्टिव्ह. हॉट एअर उष्णता दिली तर हवा जी असते ती विरळ होते म्हणजे दोघं सेमच झाली ना बरोबर. आणि विरळ आहे तर त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बेंडिंग कमी होईल कारण घनता कशी असते विरळ हवेची घनता कशी असते कमी विरळ आहे ना ते तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं असेल कमी. समजलं का आता. तर हे दोघं विधान कसे आहे बरोबर आहे. गॉट इट सगळ्यांना कळालं का हे. ऑप्शन 1 इज द आन्सर. ठीक आहे. बघा सायन्स आहे ना जेवढं तुम्ही अवघड करून घेतात ना तेवढं अवघड सायन्स नाही आहे. सायन्सला तुम्ही योग्यरीत्या समजा बस पाठ नका करू. युजली स्टुडंट्सचं काय होतं तुम्ही पाठ करतात तशा तर तशा डोक्यामध्ये की हा वाक्य दिले ना असं नका त्याला समजून बघा ना. एकदा तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाली आता जसं की आता मी 1-2 जणांचे एक्सप्रेशन की त्यांना डायरेक्टली आणि इनडायरेक्टली प्रोपोर्शनलच माहित नाही होतं. ठीक आहे नाही माहिती जोपर्यंत आपण शिकणार नाही तर कसं काय माहिती पडणार. आणि असा रिलेशन तुम्हाला किती ठिकाणी येतो जिओग्राफी मध्ये येतंय सायन्स मध्ये येतंय इकॉनॉमिक्स मध्ये येतो. दिस इज व्हेरी सिम्पल. ही कॉन्सेप्ट तुम्ही पहिले क्लिअर करा त्याच्यानंतर तुम्ही वाचा तुम्हाला अवघड जाणार नाही. इथे काय होतं तुम्ही फक्त पाठ करतात ते काय आहे बघू आम्ही एक्झाम मध्ये विचार करू. एक्झाम मध्ये आपल्याला विचार करायला वेळ राहत नाही. सो सायन्स सिम्पल बनवा. सायन्स असं डिफिकल्ट बनवू नका आणि सायन्स खूप सिम्पल आहे. आणि सायन्स असं आहे ना आता सायन्स व्हेरी सायन्स फक्त आपले कान नाक डोळे सेन्सेस ओपन ठेवले तर सगळं कळतं की अरे सगळ्या ठिकाणी सायन्स आपल्या होतच आहे ना. फक्त त्याचं तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करून त्याचं ऍप्लिकेशन आणि इतकं आपण वर्षभर अभ्यास करतो जे काही 2-3 वर्षापासून अभ्यास करत असाल आणि ऍट दिस स्टेज आज तारखेला पण तुम्ही पहिल्या दिवसासारखंच तुमचं विज्ञान असेल तुम्ही 1 वर्षात 2 वर्षात काय विज्ञान अभ्यास केलं सांगा बरं. कधी तीच स्टेज असेल तुमची पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सायन्स वाचायला घेतलं असतं क्लास केलं असेल जे पण काय असेल आज पण तुम्ही तेवढंच फिअर ठेवत असाल विज्ञानाला तर मग 2-2.5 किंवा 1 वर्षामध्ये काय केलं आपण अभ्यास है ना. सो अभ्यास करतायत ना तुम्ही तर आपण पहिल्या दिवशी जेव्हा सुरू केलं होतं आज किती इम्प्रुव्हमेंट झाली चेक करा. कुठे आपण चुकलो आहोत चेक करा. इथे मी हे पण ऑब्झर्व करते ना की मुलं सायन्सचा पेपर आता इझी येत नाही. एक्सेप्ट आहे ते आहे खूप इझी येत नाही. काही 4-5 प्रश्न आपले जे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यातनं येतात बाकीचं ऑलरेडी तुमच्याकडे आहे पण तुम्ही त्याला उघडत नाही ना. स्टेट बोर्ड 11वी-12वी नाही ना आम्ही का पहिल्या 2 पेपर झाल्यानंतर सायन्सचा एवढा मुलं टेन्शन घेतात आणि की नाही आता आम्ही 11वीचं पुस्तक करू हे करू. 3ऱ्या-4थ्या दिवसापासून तुम्ही विसरून जातात. परत जेव्हा अभ्यासाला लागतात ना तुम्ही 11वीचं पुस्तक उठवत नाही. घेत नाही. जस्ट तुम्हाला कळतं यार यातून प्रश्न येतात. का नाही तुम्हाला करायचं तुम्ही ते जो एवढा मोठा पुस्तक वाचता आहे त्याला पण तुम्ही तेवढाच वेळ घालवताय ना. ऑलरेडी तुमचे बेसिक्स क्लिअर आहे. 11वीच्या पुस्तकमध्ये तुम्हाला ऍडव्हान्स बेसिक चांगले क्लिअर येते हे तुम्हाला इझी जातं काही अवघड जात नाही आणि सगळं पुस्तक करायची गरज पण नाही. सगळी पुस्तक करायची गरज पण नाही. जसं तुम्ही पुस्तक उघडा ना तुम्ही एक पान चालणार ना यू विल नो एक्झॅक्टली आपल्याला काय करायचं आहे. पण नाही आपण ते पुस्तक घ्यायलाच घाबरतो ना. घाबरतोच जे आहे ते आहे. सो करू नका असं. सायन्स जेवढं तुम्ही अवघड समजतात ना सायन्स एवढं अवघड नाही.
कॉन्सेप्ट क्लिअर करा, त्याला प्रॅक्टिकल याच्यामध्ये रोजचं ऍप्लिकेशन तिथे लावा, तुम्हाला कळेल की अरे. आणि मग अभ्यासाची एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाली आणि आज आपण पाहतो आपल्याला काही खूप सायन्सला पाठ करायची गरज नाही. जे सब्जेक्ट कॉन्सेप्च्युअल असतात ना ते खूप इझी असतात, फक्त एकच तुम्हाला त्याला व्यवस्थित अभ्यास करायचा असतो. आणि जे असे असतात ना मगअप करायचे ते विषय तुम्हाला परत परत करायचे, कारण ते पाठ करायला गरजेचं आहे. सो आता ती एक्झाम द्या व्यवस्थित तुम्ही. पण अनफॉर्च्युनेटली म्हणते काय, अनफॉर्च्युनेटली काय झालं नाही तर जरा माझे शब्द लक्षात ठेवा. ते पुढून जेव्हा तुम्ही राज्यसेवासाठी, कंबाईन साठी, ग्रुप सी साठी अभ्यास कराल ना तर थोडं आपल्याला काय नेमकं करायचं, आयोग काय विचारते ना आपण काय करतोय हे बघा. समजलं का? आणि काय नाही, स्टेट बोर्डचेच बुक्स आहेत, 11वीचीच आहे. आपण तर ग्रॅज्युएट्स आहोत ना, तर आपल्याला 11वीच्या पुस्तक वाचायची आहे. दॅट्स इट. ठीक आहे, चलो नेक्स्ट आता मानवी आपण 74वा केला ना. मानवी डोळ्यांच्या बाबतीत वस्तू दूर केल्यानंतरही एवढ्या सेकंदापर्यंत प्रतिमेचे दृष्टी पटलावर परिणाम कायम राहतो. रेटिना, जिथे आपली इमेज पडते ना, आता तुम्ही मला सगळे माझ्या रेटिनावर उलटे दिसत आहेत. मला माझ्या रेटिना जो दृष्टीपटल आहे ते तुमची सगळ्यांची इमेज कशी तयार झाली आहे, इन्व्हर्टेड. पण माझं मेंदू त्याचं आकलन कसं करताय, सोते जसे तुम्ही बसले आहात ही तुम्ही आता मला कंटिन्युअस कारण समोर आहात, ही इमेज माझ्या रेटिनावर किती वेळ राहते. ऑप्शन म्हणून बघा, दिवाळी आता येईल, फटाके आता बघितले असतील. दिवाळीमध्ये तुम्ही सुनसुंदरी असते ना, ती स्टिक असते बघा, सुनसुंदरीच म्हणतात ना, आमच्याकडे तर सुनसुंदरी म्हणतात. ती स्टिक असते बघा, लहान मुलं आपण असं गोल गोल फिरवतो. ती जेव्हा गोल फिरवतो एक सर्कल तयार होतो की नाही. का सर्कल, ऍक्च्युअली तो सर्कल का, बिकॉज ती जी लाईट आहे त्याची इमेज आपल्या डोळ्यावर किती 1/16 सेकंड आहे, पण तोपर्यंत आपण हलवतो आणि म्हणून तो सर्कल आपल्याला दिसतो. समजलं, लक्षात आलं? यस. इव्हन जे पिक्चर ते काही लहान मुलांचे गेम्स असतात बघा, असं फिरवायचं ढिंग असं असतं बघा, आणि ते फिरवत राहतात मुलं, तर तुम्हाला एक पिक्चर गेल्यासारखं दिसतं. का, कारण की 1/16 सेकंडच्या पुढे आपण अगोदर त्याला पुढवतो, त्याच्यामुळे आपल्याला सरळ असं दिसतं की एक फिल्म तुम्ही बघून घेतली. कळलं? येस, द ऑप्शन 3 इज द आन्सर. राईट. नेक्स्ट आता, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे क्षरण रोखण्यासाठी जस्तचे विलोपन केले जाते. लोखंड. आता हे आपण लाईटचे पोल्स पाहतो, स्ट्रीट लाईट मध्ये म्हणा, असे पोल्स जे असतात ते कोणत्या कलरचे दिसतात तुम्हाला, सिल्वर कलरचे दिसतात की नाही. पण ते पोल कोणत्या मेटलचे बनलेले असतात, लोखंडाचे असतात. पण ते लोखंड, पण त्याच्यावर कोणाचा लेप लावलेला असतो, जस्तचा. कोणाचा, जस्तचा. आणि ह्या प्रक्रियेला जे विलेपन केलं जातं, आलं लक्षात. या प्लेटिंगला, या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, गॅल्वनायझेशन. या प्रक्रियेला काय म्हटलं जातं, गॅल्वनायझेशन. आणि याच्यामुळे काय होतं की जो पण आपला लोखंड आहे, लोखंड गंजत नाही. आलं लक्षात, कोरोजन त्याचं होत नाही. ते हे फक्त कोणावर केलं जातं, लोखंड. आणि कॉपर आणि पितळ, कथील, टिनिंग म्हणतो ना आपण, गावामध्ये वगैरे तुम्ही बघता ते कथील कलई करणारे लोक येतात बघा, मग सगळे स्त्रिया भांडे कड्या वगैरे घेऊन जातात, ते म्हणतात ना कलई करून देतो. ते एक्झॅक्टली ते काय असतं, ही प्लेटिंग असते. ही प्लेटिंग कोणाची असते, टीन, जेणेकरून जे पण तुमचे तांब्याचे पितळचे हे काळे पडत नाही, झिजत नाही. वाट इट. चलो, सो हे आहे. आणि स्टील तर ऑलरेडी नॉन कोरोसिव्ह असतं, कारण त्याच्यामध्ये निकेल, तुम्हाला स्टीलचं कंपोजिशन माहित आहे ना, लोह, निकेल, ते सगळं, तर त्याच्यामुळे ते नॉन कोरोसिव्ह असतं. आपल्या स्टीलचे भांडे गंजतात का, नाही गंजत. राईट. चलो नेक्स्ट आता 77. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. एका बघा, हेरिडेटरी इज द प्रोसेस ऑफ ट्रान्समिशन ऑफ बायोलॉजिकल ट्रेट फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन थ्रू जीन्स. यस, है ना. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमण होतं की नाही, येस, थ्रू जीन्स. तर हे बरोबर आहे, यालाच आपण काय म्हणतो, अनुवंशिकता, हेरिडिटरी. ग्रेगर मेंडल यांनी 1901च्या सुमारास अनुवंशिकतेबद्दल निष्कर्ष शोधून काढले. 1901 मध्ये काढलं होतं का,
नाही. कोणत्या वर्षी होतं ते? 1856 to 63 वर्ष चुकीचे दिलेत यांनी ऍक्च्युअली. आणि हे जे आहेत ना, ह्युगो डी व्रिस प्रपोज अ म्युटेशन थिअरी इन 1901. समजलं? 1901 मध्ये यांनी दिलेली. तर काय विचारलंय इथे? चुकीचे कोणते येतात मग? ब आणि क अयोग्य. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. अयोग्य विचारलेत ना, अयोग्य काढलं तर, आणि अ फक्त योग्य येतं बघा. आणि म्युटेशन म्हणजेच काय? उत्परिवर्तन. जसे बघा, आपल्या तुमच्या घरात तुम्ही पाहिले असेल, तुमचे आजोबा, त्याच्यानंतर पप्पा, तुम्ही, काही लहान मुलं अजून असेल बेबी, तर ते त्यांच्यामध्ये थोडेफार चेंजेस दिसतात ना. येस, असं नाही ना की तुमच्या आजोबापासून सारखेच आहे तुम्ही सगळे. नाही, असं राहिलं असतं, उत्परिवर्तन झाले नसते तर आपण सगळे सारखेच असतो. पण इथे काहीतरी काय असतं की काही जीन्स मध्ये काही चेंजेस होतात. आलं लक्षात? त्याच्यामुळे एक नवीन जीन्सचा नवीन गुणधर्म येतो आणि ते गुणधर्म आपल्यामध्ये येतात. म्हणून आपण आपल्या फोर फादर्स पेक्षा थोडी वेगळे दिसतो किंवा आपल्यात ते गुणधर्म वेगळे असतात. तुमची पुढची जी पिढी असेल, तुमच्या जीन्स मध्ये अजून काय परिवर्तन येईल तर ती पुढची पिढी अजून तुमच्यापेक्षा काही वेगळे असते. आलं लक्षात? याला काय म्हटलं जातं? म्युटेशन. ठीक आहे. सो ऑप्शन 4 आहे याचं उत्तर. नेक्स्ट. Consider the following statement and identify the correct statement. Cheese aged 3 to 12 months is known as Parmesan cheese, and cheese aged 12 to 18 months is known as cheddar cheese. तर हे दोघं पण चूक आहे, कारण की पार्मोसियन चीज 12 ते 18 महिने जुना असतो आणि चेडार चीज हे 3 ते 12 महिने जुना असतो. असं उलट झालं केलं तर चूक आहे. ठीक आहे. येस. नेक्स्ट आता. आणि हे तयार करण्यासाठी चीज आणि हे तयार करण्यासाठी जीवाणू लॅक्टोबॅसिलस हे असे जीवाणू वापरले जातात. ठीक आहे. नेक्स्ट. लॅक्टोबॅसिलस ब्रुईस ह्या सूक्ष्मजीव कोणत्या फळाशी संबंधित आहे? कॉफी. तुम्हाला माहिती आहे कॉफी जी आपण पितो, कॉफी जी आपण पितो, हे काय असं नाही का सीड्स घेतले, कुटले आणि आपल्यापर्यंत आले? नाही. कधी असे सीड्स तुम्ही कुठले ना, तो फ्लेवर येणार नाही जो आता आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला जे पाऊच किंवा याच्यामध्ये भेटतो. यांना पण फर्मेंट केलं जातं. ह्या जे सीड्स असतात ना, यांची पण किण्वन प्रक्रिया होते. या किण्वन प्रक्रियामध्ये मग कोणता बॅक्टेरिया टाकतात? ते लॅक्टोबॅसिलस ब्रुईस. आणि जेवढं त्यांचं किण्वन होतं ना, तेवढं त्यांचे फ्लेवर्स वेगळे म्हणजे तयार होतात आणि मग ते फ्लेवरफुल तशी ती कॉफी बनते. लक्षात आलं? असं नाही का बिया घेतल्या कुठल्या आणि येतात, काही तशी प्रक्रिया नसते. गॉट इट? एवढं. तर ऑप्शन 1 इज द आन्सर. आता इथे बघा, सफरचंद, ऍपल. आता तुम्ही ऍपल सिडार विनेगर बघितलं असेल ना, काही लोक पितात पण याला वेट लॉस साठी किंवा अँटीऑक्सिडंट. मेडिकल मध्ये मिळतं बघा ऍपल सिडार विनेगर. ग्रेप्स पासून वाईन तयार होते. तर हे तयार करण्यासाठी यांना पण काय केलं जातं? सफरचंद, ऍपल असेल, यांना पण किण्वन प्रक्रिया केली जाते. द्राक्ष यांच्यावर पण किण्वन प्रक्रिया केली जाते. तर इथे कोणते हे वापरले जातात? इथे काय वापरलं जातं? ईस्ट. काय वापरले जाते? ईस्ट. आणि ही ईस्ट किनव, ही कोणती किनव असतं? सॅक्रोमॅयसिस सिरिविसिए. कोणता असतो तो? ज्याला आपण बेकर्स ईस्ट पण म्हणतो. पाव माहिती ना, ब्रेड, पाव, केक. बऱ्याचशा जणांनी लेडीजनी केक बनवले पण असेल. लॉकडाऊन मध्ये सगळेच केक बनवत होते. ते ईस्टची अशी छोटी पाऊच येते. आलं लक्षात? ते इनऍक्टिव्हेटेड ईस्ट असतो. इनऍक्टिव्हेटेड. तर ते ईस्ट म्हणजेच काय? ते कोणता किनव असतो? तो कोणती पावडर असते? सॅक्रोमॅयसिस सिरिविसिएची. आलं लक्षात? तर हे वापरलं जातं म्हणून त्याला काय म्हणतात? बेकर्स ईस्ट. ठीक आहे. त्यालाच लिकर ईस्ट पण म्हणतात. वाईन आणि हे बनवण्यासाठी पण द्राक्षामध्ये काय टाकलं जातं? तो टाकलं जातं. गॉट इट? सो नेक्स्ट. तो ते लक्षात ठेवा बरं का. आता 80. प्राणी, मानवी, इन ॲनिमल और ह्युमन बॉडी लिगामेंट कनेक्ट बोन्स अँड मसल्स. अस्थिबंध हाड आणि स्नायू यांना जोडण्याचे कार्य करते का? इथे दिसतं ना डायरेक्ट. लिगामेंट कोणाला जॉईन करते? हाड, दोन हाडांना जोडण्याचं काम करते. बोन.
आलं लक्षात? आणि ऍक्च्युली इथे अस्थिबंध, इथे स्नायुबंध पाहिजे होता शब्द आणि इथे अस्थिबंध. मराठी चुकीचं झालंय ते वाक्य, इंग्लिश बरोबर झालंय बरं का. ठीक आहे. आणि टेंडन्स वर्क टू कनेक्ट टू बोन्स. आता बघा टेंडन्स काय करतं, हाड आणि स्नायूला जोडतं. कोणाला जोडतं? हाड आणि स्नायूला जोडतं. ठीक आहे. एक मिनिट जरा इथे बॅटरी कमी झाली काही, हे बघ तर इथे बघ जेवढं ब्राईट होतं ना इथे चार्जर आहे का थोडं ब्राईट नाही म्हणजे. ठीक आहे चल. सो आता तर इथे लक्षात ठेवणार, लिगामेंट कनेक्ट बोन अँड मसल्स नाही. लिगामेंट कोणाला जॉईन करतं? हाडांना जॉईन करतं बरोबर. आणि लिगामेंट जे असतात ना हे जास्त लवचिक असतात. कसे असतात हे? लवचिक. आणि बघा लिगामेंट आणि टेंडन्स जे आहेत हे कोणत्या प्रकारचे ऊती आहेत? कुठे वाचतात तुम्ही हे? कनेक्टिव्ह टिश्यू, संयोजी ऊतीचे प्रकार आहेत. म्हणजे हे काय काम करतात? कनेक्ट करायचं काम करतात, राईट. आणि हे कनेक्ट करतात. आता आपले स्नायू बोन्स, दोन आपले हाड किंवा दोन जॉईंट्स यांना जोडणारे हे जे पण असेल, कनेक्ट केलं ना यांनी, ते हे कसे असतात? तंतूच्या स्वरूपात. इट इज लाईक अ फायबर. आणि हे जे फायबर्स असतात ना, तंतू असतात ना, हे कोणत्या रंगाचे असतात? पिवळ्या रंगाचे. कोणते असतात हे? येलो फायबर्स. आणि यांच्यामध्ये कोणता प्रोटीन जास्त असतो? इलॅस्टिन. कोणता प्रोटीन जास्त असतो? इलॅस्टिन. आणि इलॅस्टिन हा प्रोटीन जास्त असल्यामुळे हे लिगामेंट कसे असतात? लवचिक असतात. कसे असतात? लवचिक. गॉट इट? येस. आता टेंडन्स. टेंडन्स काय करतात? स्नायुबंध काय करत असतात? स्नायुबंध एक हाड आणि एक स्नायू या दोघांना जोडतात. हे पण फायबर्स आहेत, तंतू आहेत. आणि हे तंतू कोणत्या रंगाचे असतात? पांढरे सफेद रंगाचे असतात, व्हाईट फायबर्स. आणि याच्यामध्ये कोणता प्रोटीन जास्त असतो? कोलॅजन. कोणता प्रोटीन जास्त असतो? कोलॅजन. याच्यामुळे हे जे टेंडन्स असतात हे कसे असतात? मजबूत. कसे असतात हे? मजबूत. समजलं का? तर लिगामेंट्स जे असतात हे कसे असतात? लवचिक. आणि टेंडन्स हे मजबूत. हे लक्षात ठेवा, याच्यावर युजली क्वेश्चन आलेला आहे. फायबरचे रंग लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. नेक्स्ट, द फॉर्मेशन ऑफ डॅश कॉजेस द सिल्वरवेअर टू टर्न ब्लॅक आफ्टर सम टाइम. चांदी. चांदीचे बघा भांडे असतील, 2 दिवस बाहेर पडले तर थोडेसे ब्लॅक कलरचे होतात, किंवा दागिने असतील तर काळपट पडतात. का? कारण त्याच्यावर कोणाचं? सिल्वर सल्फाइड तयार झालेलं असतं. कोणाची कोटिंग आलेली असते? सिल्वर सल्फाइड. तर सल्फाइड कोटिंग. तर ऑप्शन काय आहे याचा? कसली कोटिंग असते त्याच्यावर? सिल्वर सल्फाइड. ओके. नेक्स्ट आहे, द मेन सोर्स ऑफ एनर्जी फॉर ह्युमन स्पर्म. शुक्राणू, मानवी शुक्राणूसाठी ऊर्जेचा मुख्य स्तोत्र काय आहे? काय आहे ते? फ्रुक्टोज. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण फ्रुक्टोज फक्त इथे भेटतो आपल्या शरीरामध्ये. बाकी सगळं ग्लुकोज मध्ये टर्न होतं ना, पण फ्रुक्टोज फक्त इथे बघायला भेटतं. ते पण स्पर्म म्हणजेच काय आहे? मेल गॅमेट. पुरुषांमधला आहे ना हे मेल गॅमेट. येस. आणि मेल गॅमेट स्पर्मचा आकार कसा असतो? एकदम छोटा आहे ना. मानवी शरीरातली सगळ्यात छोटी पेशी कोणती? स्पर्म. आहे लक्षात? येस. सगळ्यात आकाराने छोटा आणि सगळ्यात मोठाही. खूप चंचल असतं. आणि इतकं चंचल असतं तर आपण म्हणतो ना लहान बालक किती चंचल आहे, किती ऊर्जा आहे याच्यामध्ये. हा चंचल का असतो? बिकॉज याच्यामध्ये कोणती शुगर आहे? आलं लक्षात? ओके. येस. आणि जो स्पर्म असतो ना याच्याकडे पण लक्षात ठेवा, जो पण डीएनए असतो ना, कारण काय असतं स्पर्म आणि एग, कधीतरी यांचं फर्टिलायझेशन होतं. तर काय होतं? एग आणि स्पर्म, एग मधला डीएनए, इथले स्पर्म मधले डीएनए, तर यांचा जो डीएनए असतो तो कुठे असतो? हेड मध्ये. कुठे असतो? कधी तुम्ही आज बघा तुमच्या पुस्तकामध्ये स्पर्मची रचना बघा, तर स्पर्मची रचनामध्ये तुम्हाला असा हेड बघायला मिळतो पुढे. तर इथे तुमचा डीएनएचा सोर्स असतो. जसंच हा स्पर्मला एगला भेटतो तर हा डीएनए लगेच शिरतो. याच्यावर पण क्वेश्चन विचारतात, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट, स्पर्मची रचना बघून जाणार. आता हा जो क्वेश्चन आहे वनस्पतीचे संप्रेरक आणि त्याचं कॉम्पोजिशन.
हा क्वेश्चन घेण्याचं कारण म्हणजेच की आता राज्यसेवेला आपण याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे ना, फायटोहॉर्मोन्स संप्रेरक. जसे बघा मनुष्यामध्ये आपल्यामध्ये अनेक प्रकारचे हॉर्मोन्स तयार होतात ना, जे आपल्या शरीराच्या चयापचय इतर कार्यांवर नियंत्रण ठेवतात, वाढीसाठी मदत करतात. जसं ग्रोथ हॉर्मोन, आपल्यामध्ये ग्रोथ हॉर्मोन आहे, त्याच्यामुळे आपली वाढ होते. येस, तसेच काही ग्रोथ हॉर्मोन्स, ग्रोथ कमी करणारे हॉर्मोन्स वनस्पतीमध्ये पण असतात. ते वनस्पतीमध्ये आहे म्हणून त्याला आपण काय म्हणतो, फायटो हॉर्मोन्स. काय म्हटलं जातं याला, फायटो हॉर्मोन्स. तर आता इथे सोपं, आपण हा प्रश्न जरा थोडा टफ सेट केला आम्ही. जसं आता तुम्हाला माहिती जिब्बरलिन्स, ऍब्सिसिक ऍसिड, हे काय, जसे हे वाढीचे म्हणजे वनस्पतीची वाढ लांब करणं, त्याची वाढ करणे किंवा जर्मिनेशन अंकुरित करणे याचे काम हे आहे. येस, पण हे कशाने तयार होतं? जिब्बरलिन्स हा जो फायटो हॉर्मोन्स आहे हा काय, याचं कॉम्पोजिशन काय, टर्पिन्स. काय आहे, टर्पिन्स. ऍब्सिसिक ऍसिड कॅरोटिनॉइड. इथिलीन, इथिलीन हा काय, वायू स्वरूपातला हार्मोन आहे, लक्षात ठेवा. हा कोणत्या स्वरूपात असतो, हा वायू. आणि ऑक्झिन ट्रिप्टोफॅन. आता इथे एक लक्षात ठेवा, हा परत पॉइंट लक्षात ठेवा. जिब्बरलिन्स हा जो हार्मोन आहे ना, हे काय करतात तर तुम्हाला माहिती आहे की आपण सीड्स आपण जमीनमध्ये हे करतो, बोवतो, आणि तुमची ती सीड अंकुरित होते. तर ही अंकुरित पहिली इनिशिएशन करण्यासाठी, वनस्पतीची वाढ होण्यासाठी पहिली जो कार्य कोण करतो, जिब्बरलिन्स. आले लक्षात? सुरुवात कोण करतं, जिब्बरलिन्स. ऍब्सिसिक ऍसिड काय करतं, एकदा काही ही सीड मधनं तो बाहेर पडलं, याच्यानंतर त्याची लांबी वाढवणे, त्याची वाढ मोठी करणे, हे काम कोण करतात, ऍब्सिसिक ऍसिड. आले लक्षात? येस. ऍब्सिसिक ऍसिडचं अजून काय काम आहे ना, की आता समजा त्याचं वय झालं, वनस्पतीचं वय झालं, पानांचं वय झालं, तर याला गाळून टाकणे, बरोबर. पानं, खोड जे असेल यांचं वय झालं तर याला कोरडं करणे, गाळून टाकणे, मृत करणं, हे पण कोण इनिशिएट करतं, ऍब्सिसिक ऍसिड. ठीक आहे. आता इथिलीन, आता मला सांगा तुम्ही, आपण आंबे आणतो, केळे आणतो, काही फळं जे आणतो, थोडेसे कच्चे पक्के पण असेल. आता आंबेच पकडा तुम्ही, आंबे आणतो, 4-5 दिवस त्यांना ठेवतो, मग ते पिकतात की नाही. पिकतात म्हणजे काय, आपण बाहेरून असं काय का त्याला कापडमध्ये गुंडाळून ठेवतो, का, कारण वनस्पती जे फळं वगैरे असतात ना, हे एक हॉर्मोन स्वतःहून तयार करत असतात. तो कोणत्या प्रकारचा कोणत्या स्वरूपात असतो, वायू स्वरूपात. आपण आंबे पिकवताना आपल्याला काय आजूबाजू दिसतं का, नाही. का, कारण ते आंबे एक हॉर्मोन बाहेर टाकत आहे, तो कोणता आहे, इथिलीन. कोणता हार्मोन आहे तो, इथिलीन. आणि ही इथिलीन काय करतो, ते आंब्यांना किंवा कोणताही फळ असेल ना, जसं केळे असतील, कच्चा केळा काय करतोय तुम्ही, त्याला आता तर मार्केटला थोडे कच्चे पक्के केळे भेटतात, तुम्ही आणले, त्याला 2 दिवस ठेवले, मग ते पिकून जातात. केळ्यांनी काय बाहेर टाकलेलं असतं, इथिलीन, हा वायू स्वरूपातला हॉर्मोन, आणि याच्यामुळे ते केळे, आंबे आपले काय झाले, पिकले. तर याला काय म्हटलं जातं, रायपनिंग हॉर्मोन. काय म्हटलं जातं, पिकण्यासाठी कोणता हॉर्मोन असतो, रायपनिंग. इवन इथिलीन हे पण काय करतो, वृद्ध झालं. आता समजा इथेच तुम्ही बघा, एक आंबा आहे, तर पिकला, तुम्ही नाहीच बघितलं, तो बिचारा सडून बिळून जाणार की नाही. तर इथिलीन याचं पण काम करतो. आलं लक्षात? येस. ऑक्सिन ट्रिप्टोफॅन. ओके. ऑक्सिनचं काम काय आहे, परत वाढवणं, काही ठिकाणी तो इनहिबिट पण करतो ग्रोथ. कारण आता समजा वृक्ष वाढतच गेले, तर ते आज जे हजारो वर्षपूर्वीचे काही वृक्ष त्यांची तर लांबी कुठेच गेली असती की नाही, कुठेतरी त्यांना थांबावं लागतं ना, ते इनहिबिट करायचं काम हे हॉर्मोन्स. समजलं का आता, व्हॉट इट. चलो, सो याच्यावर तुमचं उत्तर काय येतं, तुमचं ऑप्शन 1, प्लांट हॉर्मोन्स. प्लांट हॉर्मोन्स करून जावं चांगलं. आता 84, बिन ऑक्सिशोषण संबंधी अयोग्य विधान निवडा. बिन ऑक्सिशोषण, एनएरोबिक, ओके नाही, एनएरोबिक रेस्पिरेशन. बिन ऑक्सिशोषण सायटोप्लाझमची अभिक्रिया पेशी द्रव्यात होते. येस, कुठे होतं हे सगळं, पेशी द्रव्यामध्ये, सायटोप्लाझम मध्ये होते. बिन ऑक्सिशोषणाच्या पहिल्या टप्प्यात ऑक्सिजनची गरज असते नाही, ऑक्सिजनची गरजच नाही ना तिथे. ऑप्शन 2 हे डायरेक्ट उत्तर येते. बिन ऑक्सिशोषणाच्या शेवटी लॅक्टिक ऍसिड व अल्कोहोल तयार होतं. म्हणून एखाद दिवशी खूप पळाले, एकदमच जिमला गेले,
है ना. कधीच गेली नाही जिमला, पण कोणाला बघून आपण एकदम जिमला जातो आणि पहिल्याच दिवशी खूप काम करून आले जिम मध्ये, जास्त एक्झॉस्टिव्ह, काय दुसऱ्या दिवशी आपण जिमला पोहोचतच नाही, हात पाय दुखायला लागतात ना. का? कारण की काय होतं की आपण मसलला एवढं ताण देतो, एवढं काम करतो की मसलला जेवढं पाहिजे तेवढं ऑक्सिजन मिळतो का? नाही. पण त्याला ऊर्जेची तर गरज आहे. मग त्यावेळेस तो कोणता रेस्पिरेशन करतो? एनएरोबिक. आणि याच्यामुळे तिथे स्नायूंमध्ये काय तयार होतो? लॅक्टिक ऍसिड. आणि हे लॅक्टिक ऍसिड जे स्नायूमध्ये जमतं हेच तुम्हाला काय देतं? मग हे दुखणं देतं. झाले लक्षात? ठीक. नेक्स्ट आता दोन एटीपी रेणूंची निर्मिती होते. बरोबर. ऑक्सिशोषण मध्ये ऊर्जा खूप कमी तयार होते. बरोबर. बिन ऑक्सिशोषण मध्ये, ऑक्सिशोषण मध्ये किती होते? 38 एटीपी तयार होते. बिन ऑक्सी मध्ये 2. ठीक आहे. चलो सो 85. नेक्स्ट, योग्य विधान निवडा. गुणसूत्रनिष्ठ अनुवंशिकता सिद्धांत, क्रोमोझोम थिअरी ऑफ इनहेरिटन्स, बोरी आणि सुटोन यांनी दिला आहे का? येस. कोणी दिलेला आहे हा? बॉरी आणि सुटोन 1903 मध्ये. मेंडल्स नंतर कोणाचं काम होतं? याचं काम होतं. लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचं आहे बरं का. येस. कारण की थिअरी ऑफ इनहेरिटन्स म्हणतात तर तुम्ही मेंडलच लिहून येतात ना, ग्रेगर मेंडल. त्याच्यानंतर यांनी काम केलं. रात अंधळेपणा अनुवंशिक आजार आहे का? नाईट ब्लाइंडनेस नाही. हा कोणाच्या डेफिशियन्सीने होतो? व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए च्या अभावाने होतो की नाही रात अंधळेपणा? अनुवंशिक कोणता आहे मग डोळ्याचा? कलर ब्लाइंडनेस. कोणता आहे? आणि कलर ब्लाइंडनेस हा एक तर हेरिडिटरी आहे. कारण की कलर ब्लाइंडनेसचा जो जीन तो एक्स क्रोमोझोम वर असतो. कुठे असतो? एक्स क्रोमोझोम. आलं लक्षात? येस. त्याच्यामुळे हा अनुवंशिक आहे. पण कलर ब्लाइंडनेस जे आहे, रंग अंधळेपणा, हा हेरिडिटरी तर आहे. पण समजा काहींना ब्रेन इंजुरी झाली तरी त्यांना हा आजार होऊ शकतो. लक्षात ठेव. तर काही जणांना कलर ब्लाइंडनेस ब्रेन इंजुरीमुळे पण होऊ शकतो. डोळ्याचं काही इंजुरी झाली असेल तरी काहींना कलर ब्लाइंडनेस होतो. आणि हा बहुतेक करून कोणामध्ये दिसतो हा आजार? जास्त करून पुरुषांमध्ये कलर ब्लाइंडनेस. कारण हा याचा क्रोमोझोम कुठे असतो? एक्स. आणि पुरुषांमध्ये क्रोमोझोम कोणते असतात? एक्स1. एकच एक्स आहे ना. स्त्रियांमध्ये कसं असतं? एक्स एक्स. त्याच्यामुळे यांचं कॉम्पन्सेट होऊन जातं एक्स ने. पुरुषांकडे एक्स एक्स असल्यामुळे आणि एक्स वरच हे असतं. तर व्हॉट इट. चलो सो माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओज पण पहा. मी त्याचा आता कंबाईनला धरूनच छोट्या छोट्या बिट्स टाकत आहे. कंबाईनची एक्झाम म्हणजे जिथे मला वाटतं की याच्यावर क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तर तसे बिट. लांब व्हिडिओज नाहीये. लांब व्हिडिओ जे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हला जे आहे ना त्यांच्यासाठी लांब व्हिडिओ बनवते आहे. पण कंबाईनच्या मुलांसाठी मी छोटे छोटे 1-1, 2-2 मिनिटाचेच बिट्स आहेत. सो ते तेवढे बघा.